नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. नुकत्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत आणि येत्या 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश न्यायालयाने दिलेले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगही कामाला लागलेला असून सर्व सत्ताधारी पक्ष आणि विरोधकही कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्यात यासाठी सत्ताधारी जोरदार तयारी करत असतानाच महाविकास आघाडीने मात्र सत्ताधाऱ्यांची कोंडी केलेली आपल्याला दिसते. यामध्ये राज ठाकरे हे आक्रमक झाले असून राज ठाकरे यांनी निवडणूक यादीमध्ये महाराष्ट्रातील निवडणूक यादीमध्ये घोळ असून सुमारे 96 लाख मतदार हे बोगस असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. या संदर्भात त्यांनी काही याद्याचं वाचनही केलेलं आहे. त्यामुळे निवडणुका आयोगाबरोबरच सत्ताधारी भाजपही कोंडीत सापडल्याचं आपल्याला दिसतंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये या याद्यामधील मतदार याद्यामधील घोळ पूर्णपणे क्लिअर केल्याशिवाय आपण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ देणार नाही अथवा निवडणुका घेऊन दाखवाच असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेल्यामुळे राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला चांगलंच कोंडीत पकडल्याचं आपल्याला दिसतंय. या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक बैठक घेत, एक पत्रकार परिषद घेत येत्या 1 नोव्हेंबर रोजी या मतदान यादीच्या विरोधामध्ये, मतदान याद्यामध्ये जो घोळ आहे या विरोधात 1 नोव्हेंबर रोजी एक विराट मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि या याद्या पूर्ण झाल्याशिवाय, क्लिअर झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेऊ नका अशी त्यांनी यापूर्वी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे. यामध्ये अनेक चुकीचे नावं घातलेले आहेत. जवळपास 96 लाख नावं ही चुकीची आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि ही निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग आहे असा आरोपही त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी भाजप आणि महायुतीसारखा जे त्यांचे 2 घटक पक्ष आहेत, शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट, हे या संदर्भात काय निर्णय घेत आहेत आणि निवडणूक आयोगही या संदर्भात काय निर्णय घेतोय हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र सध्या तरी राज ठाकरे यांनी या आयोगाच्या याद्यामध्ये, मतदान याद्यामध्ये घोळ असल्याचा दाखवून देत पुराव्यानिशी आपण या याद्या दाखवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि या संदर्भात एका न्यूज वाहिनीवर त्यांनी भाजपाच्या नरेंद्र मोदी, जे भाजपाचे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा एक व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर शिंदे सेना, अजित पवार गटाचे सतीश चव्हाण जे आमदार आहेत पदवीधरमधून, त्यांचाही या निवडणुकीच्या याद्यामध्ये घोळ असल्याचा आरोप केल्याचा त्यांचा तो व्हिडिओ दाखवला. त्यामुळे राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा तो लावरे तो व्हिडिओ, हा जो प्रसिद्ध डायलॉग गेल्या 10 वर्षापूर्वी आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऐकायला भेटला होता, तोच लावरे तो व्हिडिओ डायलॉग आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ऐकायला भेटतोय. त्यामुळे भाजपाची मात्र कोंडी झालेली आहे. गेल्या विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीला राज ठाकरे यांनी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता तेच राज ठाकरे भाजपाला कोंडीत पकडताना दिसतात, निवडणूक आयोगाला कोंडीत पकडताना दिसतात. कारण ते आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबईमध्ये भाजपाची सत्ता येऊन देणार नाही असा चंगच राज ठाकरे यांनी बांधल्याचा दिसतोय. कारण भाजप ही मुंबईच्या हातात देणे म्हणजे मराठी मतावर वरवंटा फिरवणे असा आरोपही त्यांनी केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत राज ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका ही ताब्यात घ्यायची आहे. उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी
सध्या तरी लीडिंग केलेली आपल्याला दिसते. महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये ते आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळतं आणि राज ठाकरे यांचा जो आक्रमकपणा आहे त्यामुळे भाजप नक्कीच घायाळ होऊ शकतं. त्यांच्या आरोपामुळे, त्यांच्या लावरे तो व्हिडिओ या कल्पनेमुळे भाजपने नक्कीच घायाळ होऊ शकतं असं चित्र सध्या तरी आहे. दुसरीकडे आपण हा निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील जो घोळा आहे तो जर निवडणूक आयोगाने क्लिअर केला नाही तर तो निवडणुका तुम्ही घेऊनच दाखवा असा इशाराही त्यांनी दिलेला असल्यामुळे आता येणाऱ्या काळात निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लांबणीवर टाकतंय का, की जसं न्यायालयाने सांगितलेलं आहे की 31 जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. त्याप्रमाणेच भाजप हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणार आहेत. हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र सध्या तरी राज ठाकरे यांनी मतदान याद्याच्या घोळावरून भाजपाला चांगलंच कोंडीत पकडलेलं आहे, निवडणूक आयोगाला चांगलंच कोंडीत पकडलेलं आहे. भाजपाने ही मॅच फिक्सिंग केलेली असल्याचा आरोप त्यांनी नुकताच एका सभेमध्ये केलेला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतं हे बघण्यासारखं राहणार आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्वबळावर घ्याव्यात की नाही या संदर्भातही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सध्या घोळा असला तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचं सांगितलं जातं आहे. त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वेळोवेळी सांगितलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती पक्की मानली जाते. मात्र महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ गेल्या काही दिवसापूर्वी म्हणाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा राज ठाकरे यांच्या संदर्भात ग्रीन सिग्नल दाखवला गेला. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा महाविकास आघाडीच्या बाजूने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राहण्याची शक्यता आपल्याला दिसते. मात्र पुन्हा सर्वच पक्ष जर 16 लढले तर नेमकी काय होणार हे येणाऱ्या काही दिवसात दिसेलच. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जवळपास पक्की असल्यात जमा आहे. मात्र भाजपा राज ठाकरे जे मतदार याद्यावरून जे आक्रमक झालेले आहे त्यामुळे भाजपाची मात्र कोंडी झालेली आहे हे मात्र नक्की आहे. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की निवडणुका जवळ आल्यानंतरच महाविकास आघाडी ही मतदार याद्यामध्ये घोळ आहे, वोटिंग मशीनमध्ये घोळ आहे असा आरोप करते का, की हा घोळ हा मतदार याद्यामधील चुकीचे नावं हे जे विरोधी पक्ष म्हणते आहे ते खोटं आहे का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की नेमकं यामध्ये महाविकास आघाडी बरोबर आहे की महायुती बरोबर आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. मात्र राज ठाकरे यांनी मात्र सत्ताधारी पक्षाची मतदार याद्यांच्या घोळावर बोट ठेवत चांगलीच गोची केलेली असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि एकंदरीतच या सर्व निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रातील जनतेत मतदार याद्यांच्या नावावर एकंदरीत संभ्रमाची परिस्थिती राज ठाकरे यांनी सध्या तरी निर्माण केलेली आहे. मात्र येणाऱ्या काळात महायुतीला जनता कौल देते की महाविकास आघाडीला जनता कौल देते या संदर्भात आपण बघणारच आहोत. मात्र सध्या तरी राज ठाकरे यांनी आघाडी घेत महायुतीची चांगलीच कोंडी केलेली आहे. निवडणूक आयोगाची चांगलीच कोंडी केलेली आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की राज ठाकरे यांचा जो आक्रमक पवित्रा आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तारेल का, की
महायुती पुन्हा आपल्या सत्तेच्या जोरावर, राज्यात आपल्याला जी सत्ता आहे, देशात जी आपल्याला सत्ता आहे, त्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा महायुती जिंकेल या संदर्भातही आपलं मत नक्की कळवा, प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.